नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल. या प्रकरणातील आपण 3 घटक अभ्यासणार आहोत. सुरुवातीला वर्तुळ कंस म्हणजेच आर्क ऑफ अ सर्कल, त्यानंतर अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्कल आणि त्यानंतर तिसरा घटक पाहणार आहोत केंद्रीय कोन म्हणजेच सेंट्रल अँगल. आता सुरुवातीला पाहूया आपण वर्तुळ कंस आर्क ऑफ अ सर्कल. इथे ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ दाखवलेलं आहे. या वर्तुळामध्ये रेषा एल ही वृत्तछेदिका आहे. आपण वृत्तछेदिकेची व्याख्या यापूर्वी देखील अभ्यासलेली आहे. जेव्हा वर्तुळ आणि रेषा यांना 2 बिंदू सामायिक असतात म्हणजेच एखादी रेषा वर्तुळाला 2 भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला वृत्तछेदिका म्हणतात. मग इथे ओ केंद्र असलेल्या या वर्तुळाला रेषा एल ही बिंदू ए आणि बिंदू बी अशी 2 भिन्न बिंदूत छेदते. म्हणजेच इथे ही रेषा एल आणि हे वर्तुळ यांना 2 बिंदू सामायिक आहेत म्हणून रेषा एल ही वृत्तछेदिका आहे. मग इथे ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेषा एल ही वृत्तछेदिका आपण घेतलेली आहे. या रेषा एल मुळेच म्हणजे या वृत्तछेदिकेमुळे इथे वर्तुळाचे 2 भागामध्ये विभाजन झालेले आहे. मग हे 2 भाग कोणते तिथे 2 रंगांनी दाखवलेले आहेत. हा जो हिरव्या रंगाने दाखवलेला वर्तुळाचा भाग आहे याला हा देखील एक कंस आहे आणि हा गुलाबी रंगाने दाखवलेला हा दुसरा भाग आहे. म्हणजे या वृत्तछेदिकेमुळे म्हणजेच या रेषा एल मुळे वर्तुळाचे हे 2 भाग झालेले आहेत आणि यातला हा प्रत्येक भाग हा वर्तुळ कंस आहे. मग या आकृतीमध्ये इथे कंस AX B आणि कंस AY B असे हे 2 वर्तुळ कंस आपल्याला मिळालेले आहेत. वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूंना कंसाचे अंत्यबिंदू म्हणतात. इथे ही वृत्तछेदिका आहे रेषा एल आणि हे वर्तुळ यामध्ये 2 बिंदू सामायिक आहेत बिंदू ए आणि बी. तर इथे बिंदू ए आणि बिंदू बी हे या दोन्ही कंसांचे अंत्यबिंदू आहेत किंवा यांनाच कंसाची टोके पण म्हणतात. मग इथे कंस AX B चे बिंदू ए आणि बिंदू बी हे अंत्यबिंदू आहेत किंवा यालाच कंस AX B ची टोके म्हणतात. तसेच कंस AY B या कंसाचे देखील बिंदू ए आणि बिंदू बी हे अंत्यबिंदू आहेत किंवा यांना पण कंस AY B ची टोके म्हणतात. आता या रेषा एल मुळे म्हणजेच या वृत्तछेदिकेमुळे इथे जे 2 कंस तयार झालेले आहेत कंस AX B आणि कंस AY B या दोन्ही कंसांना अनुक्रमे लघु कंस आणि विशाल कंस म्हणतात. मग इथे आपण लघु कंस आणि विशाल कंस यांची व्याख्या इथे आपण समजावून घेऊया. इथे वृत्तछेदिकेच्या ज्या भागाकडे वर्तुळाचा केंद्र समाविष्ट होतो तिकडचा जो कंस असतो त्याला विशाल कंस म्हणतात. मग इथे या वृत्तछेदिका ABच्या म्हणजेच रेषा एलच्या इकडच्या भागामध्ये बिंदू O हा वर्तुळाचा केंद्र आलेला आहे. म्हणजे वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूस वर्तुळ केंद्र असतो त्या बाजूचा जो कंस असतो त्याला विशाल कंस म्हणतात. म्हणून इथे कंस AY B हा विशाल कंस आहे कारण या भागामध्ये वर्तुळाचा केंद्र येतो. त्यामुळे कंस AY B हा विशाल कंस आहे. तर इथे कंस AX B च्या या भागाकडे म्हणजे या वृत्तछेदिकेच्या इकडच्या भागामध्ये वर्तुळाचा केंद्र येत नाही म्हणून हा लघु कंस आहे. म्हणून कंस AX B हा लघु कंस आहे. म्हणून आपल्याला अशी व्याख्या करता येईल की वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूस वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस म्हणतात. म्हणून हा कंस AY B विशाल कंस आहे. आणि याच्या विरुद्ध अंगास म्हणजे ही बाजू सोडली तर ही बाजू विरुद्ध बाजू झाली याची या छेदिकेची म्हणजे या विरुद्ध अंगाच्या कंसाला लघु कंस म्हणतात. म्हणून इथे कंस AX B हा लघु कंस आहे. कोणताही वर्तुळ कंस हा जेव्हा आपण 3 अक्षरे वापरून लिहितो तेव्हा तो नेमका समजतो. परंतु काही संदिग्धता निर्माण होत असेल तर आपण तो नेहमी 3 अक्षरानेच दर्शविला पाहिजे. परंतु जर कोणतीही संदिग्धता निर्माण होत नसेल तर लघु कंसाचे नाव हे त्याचे अंत्यबिंदू दर्शवणाऱ्या 2 अक्षरांनी लिहितात. उदाहरणार्थ इथे आपण हा लघु कंस AX B जो आहे तो आपण कंस AB असाही आपण लिहू शकतो. लघु कंस हा 3 अक्षराने किंवा 2 अक्षरानेही दर्शविला जातो.
परंतु संदिग्धता नसेल तर तो 2 अक्षराने लिहिला तरी चालतो, म्हणजेच फक्त त्यांच्या अंत्यबिंदूंनी तो दर्शवला जातो. म्हणजे हा कंस AXB हा लघुकंस आपण कंस AB असाही दर्शवू शकतो. आता वर्तुळ कंस म्हणजेच आर्क ऑफ अ सर्कल हाच घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. हियर O is the center of this circle and this line L intersect the circle at 2 distinct points A and B respectively. If the 2 points are common to both the line and the circle, that is, this line intersects to a circle at 2 distinct points, then this line is called as a secant. So here line L is a secant. In the figure, point O is the center of the circle and line L is a secant because this line intersects the circle at 2 distinct points A and B here. Now, in this circle, this line L is a secant and it divides the circle into 2 parts and each part is an arc of a circle. Here 2 parts are shown by the 2 different colors. Here green color shows one arc, that is arc AXB, and here pink colored arc is arc AYB. So these 2 parts of this circle are arcs of this circle. So I write here a secant divides the circle into 2 parts and each part is of an arc of the circle. So arc AXB and arc AYB are the arcs of the circle. Now look at the figure again. Here in the arc AXB, point A and point B are the end points of this arc AXB. Similarly here in the arc AYB, point A and point B are the end points of this arc AYB. So line L is a secant, so point of intersection of this line and circle, so these points are called as end points of both the circles. So point A and B are the end points of the arc AXB as well as the end points of arc AYB. Now look at the figure again. In this figure here arc AXB is a minor arc and arc AYB is a major arc. If the center of the circle on one side of this secant, that side of arc is called as major arc. Here the arc AYB part of this circle consists of center of the circle. So this arc is called as major arc and the opposite arc of this is called as minor arc. So here arc AXB is a minor arc and arc AYB is a major arc. So there are 2 sides of this secant. One side consists of a center and this side does not consist a center. So the side on which the center consists, that part is called as major arc. So arc AYB is a major arc and in this part there is no center of the circle. So arc AXB is a minor arc. Usually the name of arc is denoted by the 3 letters, means 3 points. But if there is a confusion, the name of arc is written by 3 points. And if there is no confusion, the name of a minor arc is written using its end points only. It means that here arc AXB is a minor arc, so we can write the name of this arc as arc AB only. So arc AB or arc AXB both are the names of this minor arc. आता आपण अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्कल समजावून घेऊया. इथे O केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि रेषा L ही वृत्तछेदिका आहे आणि ही वृत्तछेदिका वर्तुळ केंद्र O मधून जाते आहे. म्हणून इथे या वर्तुळाचे जे 2 भाग झालेले आहेत ते 2 समान भाग झालेले आहेत आणि यातला प्रत्येक वर्तुळाचा भाग हा अर्धवर्तुळ कंस आहे. म्हणजेच कंस PMQ
आणि कंस PNQ हे दोन्हीही अर्धवर्तुळ आहेत. म्हणजेच इथे रेख PQ हा या वर्तुळाचा व्यास आहे, कारण हा वर्तुळ केंद्रातून गेलेला आहे. म्हणजेच इथे अर्धवर्तुळाचं माप आपल्याला प्रत्येक अर्धवर्तुळाचं माप इथे 180 अंश असतं हे सांगता येईल. म्हणजेच माप कंस PMQ आणि माप कंस PNQ हे दोन्ही इथे समान आहेत आणि या प्रत्येकाचं माप इथे 180 अंश आहे हे आपण लिहिलेलं आहे, कारण अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असते. म्हणजेच इथे जेव्हा वृत्तछेदिका ही वर्तुळाच्या केंद्रातून जाते तेव्हा त्या वर्तुळाचे 2 अर्धवर्तुळांमध्ये विभाजन होतं आणि प्रत्येक अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असते. आता अर्धवर्तुळ म्हणजे सेमी सर्कल हा भाग आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. Here O is the center of this circle and this line L is a secant and it intersects the circle at point P and Q respectively and this line L passes through the center O. So this secant divides the circle into 2 equal parts. One arc is PMQ and second arc is arc PNQ. So each arc so formed here is a semicircle. So arc PMQ and arc PNQ both are semicircles. Now in this figure, line L is a secant and it passes through the center O. It means that here segment PQ is a diameter. And diameter divides the circle into 2 equal parts, means 2 equal arcs, and each arc is called as semicircle here. And the measure of semicircular arc is 180 degree. So measure of arc PMQ is equal to measure arc PNQ is equal to 180 degree here. So both the arcs are equal, have a measure 180 degree. So measure of semicircular arc is 180 degree. आता आपण केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल म्हणजे काय ते पाहूया. बिंदू O केंद्र असलेलं हे एक वर्तुळ आहे. या वर्तुळामध्ये कोन AOB हा केंद्रीय कोन आहे, कारण कोन AOB चा शिरोबिंदू O आहे आणि O हा केंद्रबिंदू देखील आहे. म्हणून ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्र असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. म्हणजेच इथे कोन AOB हा केंद्रीय कोन आहे. आणि या केंद्रीय कोनाचं माप इथे थीटा या अक्षराने आपण दर्शवलेलं आहे. म्हणजेच माप कोन AOB बरोबर थीटा अंश आहे. मग या कोनाचं जे माप आहे, केंद्रीय कोनाचं जे माप असतं तेच त्याच्याशी संगत असलेल्या लघुकंसाचं माप असतं. म्हणजेच इथे कोन AOBचं माप थीटा आहे. म्हणजेच याच्या समोरचा जो कंस आहे, म्हणजेच या कोनाचा केंद्रीय कोनाचा जो संगत लघुकंस आहे तो कंस AXB आहे. म्हणजेच कंस AXBचं माप देखील थीटा अंश आहे. आणि इथे प्रत्येक लघुकंसाशी संगत एक विशाल कंस असतोच. मग इथे कंस AXB हा लघुकंस आहे आणि कंस AYB हा विशाल कंस आहे. मग इथे प्रत्येक लघुकंसाशी संगत असा एक विशाल कंस असतोच आणि लघुकंस आणि त्याचा संगत विशाल कंस या दोघांची बेरीज नेहमी 360 अंश असते, कारण संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असते. मग त्यानुसार इथे लघुकंसाचं जर माप दिलं असेल आणि त्यावरून जर आपल्याला विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर आपण 360 मधून दिलेला लघुकंस इथे वजा करू शकतो. म्हणजेच इथे आपल्याला असं सूत्र लिहिता येईल की विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप. आणि वर्तुळाचे माप हे 360 अंश असतेच, कारण लघुकंस आणि विशाल कंस या दोघांची बेरीज ही नेहमी 360 अंश असते, हे इथे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच इथे आपण केंद्रीय कोनाचा गुणधर्म जो आता आपण शिकलो आहोत तो असा आहे की केंद्रीय कोनाचं माप हे नेहमी त्याच्या समोर असणाऱ्या म्हणजेच त्याच्याशी संगत असणाऱ्या लघुकंसाच्या मापाइतकं असतं. म्हणजे जर कोन AOBचं माप 60 अंश असेल तर कंस AXBचं माप देखील 60 अंश असणार आहे. आणि कंस AYBचं माप हे 300 अंश होईल, कारण 360 मधून हे 60 वजा केले तर कंस AYBचं माप आपल्याला 300 अंश मिळेल. म्हणजेच लघुकंस आणि विशाल कंस या दोघांची बेरीज नेहमी 360 अंश
असते. तेव्हा या आकृतीवरून आपल्याला केंद्रीय कोनाचा गुणधर्म असा समजलेला आहे की केंद्रीय कोनाचं जे माप असतं म्हणजेच इथे कोन एओबी हा केंद्रीय कोन आहे, याचं माप आणि या कंस AXBचं माप समान आहे. तेच इथे आपण लिहिलेलं आहे. माप कंस AXB बरोबर माप कोन एओबी, म्हणजे या कंसाचं माप आणि या कोनाचं माप समान असतं. ते इथे थिटाने दर्शवलेलं आहे. यालाच केंद्रीय कोनाचा गुणधर्म म्हणतात. आता हाच घटक आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. सेंट्रल अँगल. हिअर इन द फिगर O is the center of the circle and here angle AOB is a central angle. That is, the vertex of this angle is the center of the circle. So whenever the vertex of the angle is a center of the circle, that angle is called as central angle. So here angle AOB is a central angle. Here the measure of this angle is denoted by a Greek letter theta. So measure angle AOB is equal to theta degree. Here arc AXB is a minor arc and arc AYB is a major arc. And for every minor arc there is a corresponding major arc. So minor arc and major arc together form a circle and the measure of whole circle is 360 degree here. So I write here the sum of measures of minor arc and its corresponding major arc is 360 degree. It means that here in the figure major arc AXB plus major arc AYB is equal to 360 degree. Now here one more property of central angle we have to learn here. The measure of central angle is equal to the measure of its corresponding minor arc. So here the measure of angle AOB is theta degree. It means that the measure of this minor arc is also theta degree. It means that the measure of central angle and the measure of minor arc both are equal. So I write here the property as the measure arc AXB is equal to the measure angle AOB is equal to theta degree. This is called as central angle property. It means that here if measure of angle AOB is 60 degree, it means that the measure of this arc AXB is also 60 degree and the measure of this arc AYB will be 300 degree. Because this is 60 degree, it means that the measure of this arc AYB is 360 minus 60 is 300. So measure of this arc AYB is 300 degree. So here the measure of central angle is equal to the measure of the minor arc opposite to that central angle. It means the measure of central angle is equal to the measure of its corresponding minor arc, means both are equal. This is called as central angle property. And the measure of major arc is equal to 360 minus the measure of its corresponding minor arc, and measure of a complete circle is 360 degree. In this figure, arc AXB is a minor arc and arc AYB is a major arc, and here the sum of measures of these two arcs is 360 degrees. So I write here the major arc AXB plus its corresponding major arc is arc AYB. So sum of these two arcs is equal to 360 degree because the complete circle have a measure 360 degree.